नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भाजपाचे नूतन कार्यालय ही एक वास्तू इमारत नाही तर परिवार आहे, तेव्हा शासन, संघटक आणि जनताच यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ठाण्यातील वर्तकनगर परिसरात भाजपाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या कार्यकाळात ठाण्यात सुरू असलेल्या भाजपच्या प्रशस्त कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने या कार्यालयाला महत्त्व आले असून येथूनच जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हे कार्यालय दुवा ठरणार आहे. ठाण्यातील रेमंड कंपनीच्या आवारात दुमजली कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला कपिल पाटील, रवींद्र चव्हाण, आमदार संजय गळकर, आमदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार, त्याचबरोबर लोकसभा प्रभारी जयप्रकाश ठाकूर, आमदार गीता जैन यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विना भाटिया, सुरेश आवरे इत्यादींसह भाजपचे ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी येथे उपस्थित होते. मला अतिशय आनंद आहे की ठाणे विभागीय कार्यालयाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलं. अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं की ठाण्यामध्ये एक आपलं विभागीय कार्यालय असलं पाहिजे आणि आपण सगळे प्रयत्न देखील करत होतो. मी निरंजन डावखरे असतील, संजय केळकर असतील, संजय वाघुले असतील आणि विशेषतः रवींद्र चव्हाण असतील, या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की या सगळ्यांनी खूप याच्यामध्ये पुढाकार घेतला. अर्थात ज्यांची नावं घेतली नाहीत असे अनेक लोक आहेत की ज्यांनी खूप याच्यामध्ये मदत केली, आपल्या सगळ्या नेत्यांनी मदत केली आणि त्यामुळे हे कार्यालय या ठिकाणी उभं राहू शकलं. मी विशेषतः रेमंड्स ग्रुपचे श्री गौतम सिंघानिया यांचे देखील आभार मानतो आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण ज्यावेळी ही जागा आम्हाला असं वाटलं की रस्त्यावरची आणि आपल्याला मिळाली पाहिजे, त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे अप्रोच झालो. कारण आम्हाला लक्षात आलं की जागा त्यांच्याकडे आहे. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही जागा हवी आहे आणि भारतीय जनता पार्टी कुठली जागा डोनेशनमध्ये घेत नाही. त्याची जी काही वाजवी किंमत असेल ती आम्ही त्या ठिकाणी द्यायला तयार आहोत. त्यामुळे आम्हाला आपण ही जागा द्यावी. त्यांनी तात्काळ जागा तर देण्याचं कबूल केलंच, पण त्यांनी सांगितलं की आमचं बांधकाम इथे चाललेलं आहे, आमच्याकडे मोठी टीम आहे, मशिनरी आहे, आम्ही तुम्हाला वेगाने बांधकाम करून देऊ शकतो, बांधकामाचं काम आम्हाला करू द्या. आणि त्यांनी अतिशय वेगाने या ठिकाणी हे बांधकाम देखील करून दिलं. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो की या प्रत्येक गोष्टीची जी काही योग्य किंमत आहे ती भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. कुठल्याही डोनेशनमध्ये आपण काही या ठिकाणी घेतलेलं नाही. पण मला असं वाटतं की कुठलंही प्रॉफिटियरिंग न करता त्यांनी आणि त्यांची मुख्याची असलेली जागा आपल्याला उपलब्ध करून दिली, म्हणून त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स,
प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. टीचेसबी सहकारी बँकेने ठाण्यामध्ये 10 एप्रिल रोजी आपले आर्थिक वर्ष 23-24चे लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्यासाठी हॉटेल सत्कार ग्रँड ठाणे येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी ठळकपणे खालील बाबींचा उल्लेख केला. गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण 13,743 कोटी ठेवी होत्या, तर आता 14,558 कोटी झाल्या आहेत. त्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 6.15% वृद्धी झाली आहे. तर कर्ज वितरण 7,211 कोटी करून 7,875 कोटीवर स्थिरावलं आहे. पुंजी पर्याप्त ही 17.57% राहिली आहे. हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय हा 22,463 कोटी इतका झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून 3.66% राहिले, तर निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे 0% राहिलं आहे. शरद गांगल हे पुढे म्हणाले की बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 3 नवीन शाखा सुरू केल्या. त्यामध्ये कर्जत, वाळूंज या नेहमीच्या पद्धतीने उघडल्या आहेत, तर परवरी येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या ऑटोमॅटिक रूट या धोरणानुसार ही शाखा सुरू झाली आहे. नागपूर येथे दूरस्थ ATM सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सुरू असलेल्या एप्रिल 2024 या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी व बारामती येथे बँकेच्या नवीन शाखा सुरू होत आहेत, अशी माहिती यावेळी दिली. तसेच आणखीन 2 शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील, असे यावेळी अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले. बँकेच्या 53व्या वर्धापनदिनी TJSB संदेश ही ध्वनीसहित QR कोड प्रणाली व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली. गोवा येथे 3 ATPM सुविधा म्हणजेच कधीही 24 तास धनादेश क्लिअरिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गोवा सरकारची विद्युत देयकं भरण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरली आहे. मुंबईत बेस्टच्या 20 ग्राहकांना त्यांच्या विद्युत देयकांचे धनादेश जमा करण्यासाठी ही सुविधा दिलेली आहे. तर सदर पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसेच संचालक बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य व बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे. डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहेत. त्याच्यानंतर लोन्स जी आहे, ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहेत. आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे. आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे. नेट NPA गेली अनेक वर्ष आपला 0 आहे, 0 असतो तो 0च आहे. आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे ते 16.93% वरून 17.57% आहे. तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
पत्र देऊन सन्मान करत आहोत. सत्कारमूर्ती आणि नेहमीच ज्यांचे पाय जमिनीवर असतात असे हे रसिकांचे लाडके दादूस. शुभेच्छा. चैताली नाखवा, अंकित कोळी, शर्मिला दिनेश पाटील, करिश्मा केविन कोळी. शिक्षण केल्यानंतर त्यांनी मंडळाच्या सगळ्या कार्यामध्ये, सामाजिक कार्यात, विविध शिक्षण संस्था, क्रीडा संस्थांमध्ये नाट्य परिषद ही देखील फार मोठी परंपरा असलेली नाट्य क्षेत्रातली संस्था, तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाडी आणि देवी मातेचा प्रसाद असलेलं उपकरण हे देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचं कौतुक करूया. तुम्ही या साईडला या साईडला तुम्ही. यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर अंकिता संतोष कोळी यांना. प्रवीणजी पाटील, माजी उपमहापौर मीराबाईंदर. पुरस्काराचे 9 मानकरी आपल्या इथे समोर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 9 दिवस 9 रात्री इथे चैत्र नवरात्रोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि संध्याकाळच्या वेळेस या कलामुक्ती महोत्सवात आजही आम्ही पाहतोय की गेले कित्येक तास अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बसलेला आहात आणि कधी एकदा कार्यक्रम सुरू होतोय त्याच्या आतुरतेने वाट पाहत. आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही कारण सगळी सज्जता झालेली आहे. दादूस आलारी आणि हो आजचा पहिला नमस्कार. आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना, समस्त ठाणेकरांना आणि सगळ्यांनाच खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सुखाचं, भरभराटीचं, समृद्धीचं जावो आणि आरोग्यदायी जावं. मेन म्हणजे आज नवरात्रोत्सव, चैत्री नवरात्रोत्सव चालू झालेला आहे. राजनजी विचारे दरवर्षी त्यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा करतात. तर ह्या वर्षी थोडं आचारसंहितेचं भूत डोक्यावर आहे, तरी पण खूप जल्लोषात ह्या जगदंबा स्थापन झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे पहिला मान आमच्या आगरी आणि कोळी भूमिपुत्रांना मिळालेला आहे. आगरी आणि कोळी भूमिपुत्र जे त्यांच्या ह्याच्यात जे चांगलं काम करतात आणि त्यांचा गौरव ह्या मंचावर होतो. आणि तसेच फक्त कोळी असे भूमिपुत्र असे नाहीत, 9 दिवसात विविध मान्यवरांना, विविध जातीतील मान्यवरांना ते सगळ्यांना घेऊन बरोबर काम करतात. नमस्कार, मी डॉक्टर चैताली सुरेश नाखवा. इथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजन विचारे यांनी आज कोळी आगरी बांधवांनी जे काही मोठे कार्य केले त्यांचा सन्मान केलाय, त्याबद्दल आम्ही सर्वच त्यांचे खूप आभारी आहोत. मला तरी त्यांनी सन्मानित केलं कारण माझं MBBSचं शिक्षण पूर्ण होऊन आता मी वैद्यकीय क्षेत्रात माझं कर्तृत्व गाजवीन ह्यासाठी केलंय. माझ्या या सन्मानाने आपल्या समाजातले अनेक लोकांनी ह्या क्षेत्रात यावं हीच अपेक्षा आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव उत्साहात सुरू. खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने व आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ठाण्यातील शिवाजी मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात मंगलमय वातावरणात धार्मिक विधी करून देवीचा हा उत्सव येथे सुरू करण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव 9 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कळवा येथून देवीची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार राजन विचारे, केदार दिघे व इतर मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते या आगमन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.